नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, शेतीची जमीन विकली म्हणून प्रत्येक प्रकरणामध्ये कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतोच असं नाही. आयकर कायद्यानुसार ग्रामीण कृषी जमीन कॅपिटल ॲसेट मानली जात नाही. त्यामुळे अशा जमिनीच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यावरती सामान्यतः कॅपिटल गेन टॅक्स लागू होत नाही. मात्र शहर किंवा नगरपालिकेच्या निश्चित हद्दीत येणारी कृषी जमीन विकल्यास त्यावरती टॅक्स लागू होतो. जमीन किती काळ आपल्या मालकीची होती आणि विक्रीतून किती नफा झाला यावरती त्या कराची रक्कम अवलंबून असते. ज्या जमिनीवर आपण शेती करतो ती जमीन विकल्यानंतरही टॅक्स भरावा लागतो का? तर याचं उत्तर हो आणि नाही दोन्ही आहे. कारण कॅपिटल गेन टॅक्स लागू होणार की नाही हे सर्वप्रथम जमीन कुठे आहे यावर अवलंबून आहे. प्रत्येक कृषी जमीन कॅपिटल गेन टॅक्सच्या कक्षेबाहेर नाही. जमीन ग्रामीण भागात असेल तर करमाफीचा लाभ मिळतो. मात्र शेतीची जमीन एखाद्या नगरपालिकेच्या हद्दीत किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीमध्ये येत असेल तर तिच्यावरती कॅपिटल गेन टॅक्स भरावा लागतो. याशिवाय किती टॅक्स भरावा लागेल हे जमीन किती काळ आपल्या मालकीची होती यावर अवलंबून असतं. अशा परिस्थितीमध्ये जमिनीच्या विक्रीवरती कॅपिटल गेनचे तेच नियम लागू होतात जे इतर मालमत्ता किंवा ॲसेटच्या विक्रीवर लागू होतात. आयकर कायद्यानुसार एखादी कृषी जमीन ग्रामीण कृषी जमीन आहे की शहरी कृषी जमीन हे ठरवताना नगरपालिका किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डापासून जमिनीचं अंतर आणि संबंधित परिसराची लोकसंख्या विचारात घेतली जाते. जर नगरपालिका किंवा कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या क्षेत्राची लोकसंख्या 10,000पेक्षा कमी असेल तर तेथील कृषी जमीन ही ग्रामीण कृषी जमीन मानली जाते. मात्र लोकसंख्या अधिक असलेल्या शहरासाठी जमिनीच्या अंतराची वेगवेगळी मर्यादा ही निश्चित करण्यात आली. नगरपालिका किंवा शहरापासून 2 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेली कृषी जमीन ग्रामीण कृषी जमीन मानली जाऊ शकते. 1 ते 10 लाख लोकसंख्या असलेली म्हणजेच नगरपालिका किंवा शहरापासून 6 किलोमीटर जास्त अंतर असल्यास जमीन ही ग्रामीण कृषी जमिनीच्या श्रेणीमध्ये येऊ शकते. तर शहर किंवा नगरपालिकेपासून 8 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेली जमीन ही ग्रामीण कृषी जमीन मानली जाऊ शकते. त्यामुळे जमीन गावात आहे किंवा त्या जमिनीवर शेती केली जाते एवढ्याच कारणावरून टॅक्समध्ये सूट मिळू शकत नाही. आयकर कायद्यामध्ये निश्चित केलेल्या लोकसंख्येच्या आणि अंतराच्या दोन्ही अटी तपासाव्या लागतात. शहरी कृषी जमीन विकल्यास किती टॅक्स भरावा लागतो? तर जर एखादी कृषी जमिनीवरील नियमांनुसार शहरी कृषी जमीन ठरत असेल तर तिच्या विक्रीवरती कॅपिटल गेन टॅक्स लागू होतो. येथे जमीन किती काळ आपल्या ताब्यात आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. 24 महिने किंवा त्यापेक्षा कमी काळ ठेवलेली जमीन जर असेल, जर जमीन 24 महिने किंवा त्यापेक्षा कमी काळ तुमच्याकडे असेल तर त्यातून मिळणारा नफा हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स मानला जातो. हा नफा तुमच्या एकूण उत्पन्नामध्ये जोडला जातो आणि त्यानुसार लागू असलेल्या इन्कम टॅक्स स्लॅबच्या दरानं कर हा आकारला जातो. जर 24 महिन्यांपेक्षा जास्त काळ स्वतःकडे जमीन जर तुम्ही ठेवली असेल आणि त्याच्या विक्रीतून जर तुम्हाला नफा मिळाला असेल तर त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स मानलं जातं. सध्याच्या नियमानुसार अशा हस्तांतरणावरती साधारणतः 12.5% दरानं कर लागू होतो. याशिवाय लागू असलेला सरचार्ज आणि 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेस देखील लागू होतो. शहरी कृषी जमीन विकल्यानंतर लॉंग टर्म किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स झाल्यास काही परिस्थितींमध्ये कर सवलतीचा लाभ देखील तुम्ही घेऊ शकता. यामध्ये सर्वात महत्त्वाची तरतूद म्हणजे आयकर खात्याची कलम 54B. जर विक्री केलेल्या जमिनीवरती विक्रीपूर्वीच्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये शेतीची कामं केली जात असतील आणि पात्र करदाता जमीन विकल्यानंतर 2 वर्षांच्या आतमध्ये दुसरी कृषी जमीन खरेदी करत असेल तर निर्धारित अटी पूर्ण केल्यास कॅपिटल गेनवरती कर सवलत मिळू शकते. याशिवाय काही परिस्थितींमध्ये कलम 54EC अंतर्गत पात्र बॉन्डमध्ये गुंतवणूक करून लॉंग टर्म कॅपिटल गेनवरील कर सवलतीचा पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध राहतो. मात्र या पर्यायासाठी गुंतवणुकीची मर्यादा आणि इतर काही गोष्टी लागू असतात. शेतीची जमीन विकताना ही जमीन कृषी आहे आणि त्यामुळेच टॅक्स भरावा लागणार नाही असं सरसकट गृहीत धरणं योग्य नाही. सर्वप्रथम ती जमीन आयकर कायद्यानुसार ग्रामीण कृषी जमीन आहे की शहरी कृषी जमीन हे तपासणं आवश्यक आहे. ग्रामीण कृषी जमीन असल्यास सामान्यतः तिच्या विक्रीतनं मिळणारा नफा हा कॅपिटल गेन टॅक्स कक्षेच्या बाहेर येतो. मात्र जमीन शहरी कृषी जमीन ठरत असल्यास तिच्या विक्रीवरती कॅपिटल गेन टॅक्स लागू होतो.
त्यामुळे जमीन विकण्यापूर्वी जमिनीचं ठिकाण, नगरपालिका किंवा कॅन्टोन्मेंटपासून तिचं अंतर आणि संबंधित भागाची लोकसंख्या, जमीन किती काळ ताब्यात होती आणि उपलब्ध कर सवलती या सर्व बाबी तपासणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. यासाठी जर तुम्ही कधी जमीन विकली असेल तर त्या जमिनीवरती तुम्हाला टॅक्स भरावा लागेल की नाही हे तुम्ही तुमच्या जवळच्या चार्टर्ड अकाउंटंटला विचारू शकता. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.